वडचिल येथील श्री चित्रकूट धाम आश्रमात सोडसी महोत्सव संपन्न। ब्रह्मलीन संत नारायण चैतन्य बापूजींना हजारो भक्तांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। शहादा तालुक्यातील वडचिल येथील श्री चित्रकूट धाम आश्रमात गेल्या 35 वर्षांपासून वास्तव्यास असलेले परमपूजनीय नैष्ठिक ब्रह्मचारी श्री संत नारायण चैतन्य बापूजी यांच्या संन्यास परंपरेनुसार आयोजित केलेला सोडसी महोत्सव अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जून 26, 2026 रोजी नारायण महाराज ब्रह्मलीन झाले होते। त्यांच्या अंतिम इच्छेनुसार गुजरात येथे त्यांना जलसमाधी देण्यात आली होती। बापूजींच्या स्मरणार्थ आणि आत्मशांतीसाठी या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवासाठी विविध राज्यांतील हजारो भाविकांनी हजेरी लावून महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। महाराजांची अहोरात्र सेवा करणारे त्यांचे परमसेवेकरी विश्वनाथ महाराज यांनी बाबांच्या अंतिम क्षणापर्यंत अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने त्यांची सेवा केली। या सोडसी महोत्सवानिमित्त आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। परमपूज्य श्री दगाजी महाराज यांचे शिष्य व संताचे सेवक श्री धनराज आबा धनगर यांच्या सहकार्याने जुलै 11 एकादशीच्या रात्री 24 तास अखंड रामधून आयोजित करण्यात आले। त्यात खासकरून ठाणेपाडा येथील प्रख्यात भजन मंडळी यांनी उपस्थिती लावली, ज्यामुळे संपूर्ण आश्रम परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता। मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी बाहेरून आलेले थोर संत महात्म्यांचे प्रवचन आणि भावपूर्ण श्रद्धांजली सभा पार पडली। त्यानंतर दुपारी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। पूजनीय नारायण महाराजांचे महान कार्य आणि त्यांचे आध्यात्मिक स्वप्न असेच अविरतपणे पुढे सुरू राहो अशी प्रार्थना यावेळी समस्त चैतन्य परिवार व उपस्थित भाविकांनी मनोभावे केली। या महोत्सवासाठी परिसरातील तसेच परराज्यातील महिला व पुरुष भाविक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण वडचिल परिसर या निमित्ताने भक्तिमय झाला होता। गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। माझे गुरु नारायण चैतन्यदास महाराज यांची 4-4.5 वर्षापासून सेवा करत होतो आम्ही। पूर्ण परिवार त्यांना जोडलेलो आहेत आम्ही। बाबांची फार कृपा होती आमच्यावरती। मार्गदर्शन जसं जसं आम्हाला दिलं बाबांनी तसं तसं आम्ही त्या मार्गावरती चाललो आम्ही। तुळशीच्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन दिलेलं होतं आमच्याकडे, ते आम्ही पार पाडलेलं आहे। ज्या ठिकाणी दगाबापांची समाधी घेतलेली होती, जल समाधी, तिथं आमचे गुरु महाराजांना तिथं आम्ही जल समाधी दिली आशाला।